सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. तर सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये अतिवृष्टी 2 दिवस झाली होती, त्यामुळे वारणा नदीपात्रामध्ये पाण्यामध्ये वाढ झालेली आहे. आपण आता सांगलीच्या हरिपूर संगमावरती आहोत. या ठिकाणी कृष्णा आणि वारणाचा या ठिकाणी संगम झालेला आहे आणि या ठिकाणी वारणेचं पात्र हे कुठेतरी बाहेर पडलेलं आहे. शेतामध्ये या ठिकाणी पाणी गेलेलं आहे. शिराळा तालुक्यातील परिसरामध्ये देखील वारणेचं पात्र बाहेर गेल्यामुळे शेतामध्ये पाणी गेलेलं आहे, त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर दुसरीकडे शिराळा तालुक्यामध्ये शेतकरी भात पेरणी सुद्धा या ठिकाणी करू लागलेले आहेत. वारणेचं पात्र हे बाहेर पडल्यामुळे शेतीचं नुकसान तर होतच आहे. दुसरीकडे प्रशासनानेही नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. गेल्या 4 ते 5 दिवस झालं संततधार सुरूच आहे पावसाची, त्यामुळे बळीराजा एकीकडे सुखावला आहे, तर या ठिकाणी वारणेचं पात्र बाहेर पडल्यामुळे शेतीचं हे नुकसान होताना पाहावयास मिळत आहे. कॅमेरामॅन सुजितसह विजय पाटील, साम टी न्यूज, सांगली.